नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज 11 जानेवारी 2026 या दिवशी संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2025 ही पार पडलेली आहे. याची संभाव्य उत्तर तालिका आपण समोर घेऊन आलेलो आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा, कारण आपण या व्हिडिओमध्ये सर्वच विषयांची आन्सर की पाहणार आहोत, इन्क्लुडिंग मॅथ आणि रिझनिंग. आणि विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक अंदाज सांगणार आहे की किती कट ऑफ याप्रमाणे लागू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, हा पेपर अगदी सोपा असंही म्हणू शकत नाही, तर सोपा ते मध्यम अशा स्वरूपाचा हा पेपर होता. म्हणजे नक्कीच गट ब पेक्षा सोपा, परंतु इतकाही सोपा नाही की आपल्याला सर्व प्रश्न सरळ वाचले की आपल्याला सुटतील. त्यामुळे हा थोडासा मध्यम स्वरूपाचा पेपर आपण म्हणू शकतो. चला तर मग सुरू करूयात. संभाव्य उत्तर तालिका संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2025. पहिला जो प्रश्न आहे, आता 1 ते 10 हे हिस्ट्रीचे घटक आहेत. पहिला जो प्रश्न आहे, 1919च्या कायद्यातील त्रुटींची चौकशी करण्यासाठी कोणती कमिटी नियुक्त केली होती? तर याचं योग्य उत्तर आहे एकतर पर्याय 1 किंवा पर्याय 2. कारण मुडीमन कमिटी ही देखील 1919च्या कायद्यांची त्रुटींची चौकशी करण्यासाठी नेमलेली होती. परंतु याचं उत्तर आयोग कदाचित फक्त ब हे देऊ शकतं, कारण सायमन कमिटी ही गाजलेली देखील होती आणि त्याचा उद्देश मेनली हा 1919च्या कायद्यातील त्रुटींची चौकशी करण्यासाठीच होता. त्यामुळे याचं शक्यतो उत्तर फक्त ब असं देऊ शकतो. नाही तर कदाचित सेकंड की मध्ये हा प्रश्न हॅश देखील होऊ शकतो. प्रश्न क्रमांक 2. लॉर्ड हार्डिंग यांच्या काळात कोणते पहिले युद्ध झाले? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, इंग्रज आणि शीख युद्ध. प्रश्न क्रमांक 3. कायमदारा महसूल पद्धतीत कोणत्या वर्गाला सर्वात अधिक फायदा झाला? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, फक्त ब, फक्त जमीनदार या वर्गाला याचा फायदा झालेला आहे. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्र आणि साहित्याशी लाला लजपतराय यांचा संबंध नाही? तर याचं योग्य उत्तर असणं आहे पर्याय क्रमांक 2, केवळ क. कारण अ, ब आणि ड हे तीनही जे स्टेटमेंट आहेत हे लाला लजपतराय यांच्याशी संबंधित आहेत. परंतु तिसरं जे आहे, वंदे मातरम या वृत्तपत्रातून त्यांनी पॅसिव्ह रेजिस्टन्स थेरी हा सिद्धांत मांडला, तर हे चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 5. खालील वर्णनावरून समाज सुधारकाला ओळखा. तर यासाठीचे पर्याय आहेत. त्यांनी ज्ञानप्रकाश हे मराठी वृत्तपत्र काढले. सरकारने त्यांच्या जस्टिस ऑफ पीस व राव बहादूर या पदव्या देऊन गौरव केला आणि त्यांना संगीत विषयाची आवड होती. विद्यार्थी मित्रांनो, इथे लक्षात घ्या, हे बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटू शकतं की हे गोपाळ हरी देशमुख यांचं आहे. परंतु जो काही आपल्याकडे अवेलेबल रेफरन्स आहे त्यामध्ये गोपाळ हरी देशमुख यांनी ज्ञानप्रकाश हे वृत्तपत्र काढलेले आढळून आलेले नाही. ज्ञानप्रकाश हे वृत्तपत्र कृष्णाजी रानडे यांचे आहे. त्यामुळे कदाचित असं असू शकतं की वरीलपैकी कोणतेही नाही हे उत्तर ते आयोग देऊ शकतात. परंतु जर कोणत्या रेफरन्समध्ये गोपाळ हरी देशमुख असेल तर तुम्ही ते कमेंटमध्ये नक्की मला सांगा, आपण ते उत्तर बदलू शकतो. प्रश्न क्रमांक 6. खालील विधाने वाचून कोणत्या स्त्री सुधारकाच्या कार्याची ओळख होते? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रमाबाई रानडे. प्रश्न क्रमांक 7. सन 1915 मध्ये महात्मा गांधीजी भारतात आल्यानंतर पुढीलपैकी कोणते प्रश्न त्यांनी यशस्वीपणे हाताळले? तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, अ, ब, क. विद्यार्थ्यांनो, इथेही लक्षात घ्या, जे ड स्टेटमेंट आहे, मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती करणे, यासाठी महात्मा गांधीजींचा पाठिंबा होता. परंतु आयोग कदाचित अ, ब, क हे उत्तर देऊ शकतो. त्याच्यामुळे सध्या पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपण कन्सिडर करूया. प्रश्न क्रमांक 8. 3 सप्टेंबर 1942 रोजी तासगाव मामलेदार कचेरीवरील मोर्चाचे खालीलपैकी कोणत्या कार्यकर्त्यांनी नेतृत्व केले? तर विद्यार्थी मित्रांनो, खूप जण होते यामध्ये नेतृत्व करणारे. तर इथे जे चारही दिलेले आहेत, हे सर्व जे कार्यकर्ते होते यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले होते. त्यामुळे याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, वरीलपैकी सर्व बरोबर. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्रातील 1857च्या उठावासंदर्भातील खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर लक्षात घ्या, जे पहिलं स्टेटमेंट आहे, सातारचे छत्रपती प्रतापसिंह यांचे गेलेलं राज्य परत मिळवण्यासाठी रंगराव पागे यांनी नाही, तर रंगो बापूजी गुप्ते यांनी प्रयत्न केलेले होते. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. याचं उत्तर असणे पर्याय क्रमांक 4, फक्त ब, क आणि ड. प्रश्न क्रमांक 10. जोड्या लावा. आता इथे पुन्हा एकदा राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशने व ठिकाण आणि त्याचे अध्यक्ष हे विचारलेले आहेत. तर या ठिकाणी लक्षात घ्या, जो कंबाईन ग्रुप बी ला प्रश्न आला होता, त्याच धर्तीवर इथे प्रश्न आलेला आहे. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. चारही जोड्या ते या ऑप्शन 1 मध्ये लागत आहेत. आता पुढील जो सेक्शन आहे, हा आहे भूगोलाचा. 11 ते 20 हे भूगोलाचे प्रश्न आहेत. थंड हवेचे ठिकाण आणि जिल्हा या संदर्भात खालीलपैकी चुकीचे विधान कोणते आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तोरणमाळ, धुळे. कारण तोरणमाळ हे धुळे जिल्ह्यामध्ये नाहीये. प्रश्न क्रमांक 12. खालील विधानामधून चुकीचे विधान ओळखा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे लक्षात घ्या, इथे त्यांनी चुकीचे विधान विचारलेले आहेत, परंतु एक
3 आणि 4 असे तीनही स्टेटमेंट हे चुकीचे आहेत आणि जे दुसरं स्टेटमेंट आहे हे बरोबर आहे. कदाचित आयोगाला हे खालील विधानामधून बरोबर विधान ओळखा अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्याचा अ, अंदाज असावा. त्यामुळे हा देखील प्रश्न पुन्हा एकदा हॅश होऊ शकतो. प्रश्न क्रमांक 13. कोपेन यांनी केलेल्या हवामान वर्गीकरण विभागानुसार भारताच्या पश्चिम किनारी प्रदेशात कोणत्या प्रकारचे हवामान आढळते? म्हणजे मुंबईच्या दक्षिणेकडे कोणते आहे? तर AMW. लक्षात घ्या, एम फॉर मान्सून असते. त्याच्यामुळे लक्षात घ्या AMW हे प्रश्न क्रमांक 3 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे 13व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 14. खालील विधानांपैकी चुकीची विधाने कोणती? तर लक्षात घ्या, जे आणि क आहे म्हणजेच पर्याय क्रमांक ऑप्शन जे पहिला स्टेटमेंट जे आहे, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि मणिपूर ही भारतातील राज्ये नेपाळी सीमेला लागून आहेत. हे चुकीचं आहे कारण इथे सर्व जे राज्य आहेत ते बरोबर आहेत, परंतु जे शेवटचे मणिपूर आहे हे नेपाळ सीमेला नाही. त्याच्यामुळे अ गेलं. त्यामुळे जे स्टेटमेंट आहे, भूतान हा देश नेपाळ या देशाचा शेजारी आहे. हे देखील चुकीचं आहे कारण भूतान आणि नेपाळच्या मध्ये आपलं भारतातील सिक्कीम हे राज्य आहे. त्याच्यामुळे भूतानची अशी सलग नेपाळशी काही बॉर्डर नाहीये. त्याच्यामुळे आणि हे स्टेटमेंट चुकीचे आहेत. 14चं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. 15. पुन्हा एकदा इथं खनिज आणि उत्खनन क्षेत्र यांच्या जोड्या लावायला विचारले आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणते प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 2025 चे उद्दिष्ट नाही? तर लक्षात घ्या, इथं पर्याय क्रमांक 2 फक्त क, ड उद्दिष्ट आहेत, तर ब मात्र उद्दिष्ट नाही. कारण मासेमारीचे उत्पन्न 4 पटीने वाढवणे हे या ठिकाणी उद्दिष्ट नाही. प्रश्न क्रमांक 17. भारतामध्ये प्रथम क्लोन पद्धतीने जन्मलेले गीर गाईच्या वासराचे नाव काय होते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गंगा. प्रश्न क्रमांक 18. संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक कार्यसूची आराखडा 2015 नुसार शाश्वत विकासाची किती उद्दिष्ट निश्चित केली होती? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 17. प्रश्न क्रमांक 19. यमुना नदीच्या उपनद्यांचा पूर्व ते पश्चिम अशा क्रमात आपल्याला क्रम मांडायचा आहे. तर इथं क्रम म्हणजे जो काही क्रम आहे त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 केन, बेटवा, सिंध आणि चंबळ. लक्षात घ्या, पूर्वपासून पश्चिमेकडे अशा पद्धतीने आपला सिक्वेन्स लावायचा आहे. पश्चिमेकडून पूर्व असा सिक्वेन्स आपल्याला लावायचा नाही. त्याच्यामुळे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक वाहन धोरण 2025 नुसार महाराष्ट्रातील महामार्गांवर किती अंतरावर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन बसवले जातील? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 25 किलोमीटर. आता इथून पुढचे 21 ते 35 हे जे सेक्शन आहे हा इकॉनॉमीचा सेक्शन आहे. आपण सुरू करूयात. 21 राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान NPSM डॅश पंचवार्षिक योजनेत तयार करण्यात आले. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 11व्या. प्रश्न क्रमांक 22. पुढीलपैकी योग्य विधाने ओळखा. तर इथं 2 स्टेटमेंट दिलेले आहेत. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त ब. कारण हे स्टेटमेंट हे चुकीचं आहे. ब हे बरोबर आहे. 22चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 23. पुढीलपैकी बरोबर जोडी कोणती? हे शोधा. ते जी पहिलीच जोडी आहे ती बरोबर आहे. 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत YV रेड्डी. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोणता पर्याय दिनांक 14/8/2018 पासूनच्या विस्तारित प्रधानमंत्री जनधन योजनेतील 3 प्रमुख सुधारणा योग्यरित्या दर्शवतो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ओव्हरड्राफ्ट मर्यादा वाढवली, विमा संरक्षण वाढवले आणि वयोमर्यादा देखील वाढवलेली आहे. 24चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 25. 1991 मध्ये स्थापन झालेली नरसिंहन समिती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर ही वित्तविषयक सुधारणा पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26. सरकारने मे 2016 मध्ये राजकोषीय जबाबदारी व अर्थसंकल्प व्यवस्थापन म्हणजे FRBM कायद्याचा आढावा घेण्यासाठी डॅडॅश यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यांची समिती नियुक्त केली. तर याचं योग्य उत्तर आहे NK सिंग. NK सिंग यांनी FRBM साठीची एक समिती नियुक्त केली होती त्यांच्या अध्यक्षतेखाली. प्रश्न क्रमांक 26चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 27. नीती आयोगाची स्थापना डॅशच्या दिवशी झाली. अतिशय सोपा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1 जानेवारी 2015. प्रश्न क्रमांक 28. दारिद्र्य रेषेच्या व्याख्यांचे स्पष्टीकरण कोणत्या समितीने केले? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त आणि ब म्हणजेच तेंडुलकर समिती आणि रंगराजन समिती. प्रश्न क्रमांक 29. भारताच्या औद्योगिक धोरणाबाबत पुढीलपैकी चुकीची विधाने ओळखा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फक्त क जे स्टेटमेंट आहे हे चुकीचं आहे. त्यामुळे याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक 29चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 30. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000च्या उद्दिष्टात काय समाविष्ट आहे? ते याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 आणि ब. परंतु जर आयोगाला वाटलं कारण जर इन्क्लुझिव्ह ऑप्शन घ्यायचा ठरवला तर ते वरीलपैकी सर्व हे देखील देऊ शकतात. परंतु लक्षात घ्या, जे स्टेटमेंट आहे 2045 पर्यंत 100% नागरीकरण साध्य करणे हे कुठेही उद्दिष्ट नव्हते. परंतु हे मात्र असू शकते. त्यामुळे एकतर हा हॅश होईल, नाहीतर आयोग फक्त पर्याय क्रमांक 1 हा देखील देऊ शकतो. प्रश्न क्रमांक 31.
सार्वजनिक कर्जाच्या स्थिरतेसाठी सामान्यतः स्वीकृत निकष डॅडॅश हे आहेत. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब आणि क. प्रश्न क्रमांक 32 अन्नधान्याचे बफर स्टॉक डॅडॅश करिता असतात. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ आणि ड म्हणजेच किमतीतील चढ उतार मर्यादित करण्यासाठी आणि खुल्या बाजारात विकण्यासाठी. प्रश्न क्रमांक 33 राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेचे म्हणजेच नाबार्डची स्थापना कधी झाली? पुन्हा एकदा सोपा प्रश्न. 33चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 12 जुलै 1982. प्रश्न क्रमांक 34 आरबीआयच्या कोणत्या कायद्यानुसार शेड्यूल बँक आणि नॉन शेड्यूल बँक असे वर्गीकरण केले जाते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आरबीआय ऍक्ट 1934. प्रश्न क्रमांक 35 लोकसंख्या संक्रमण सिद्धांतातील तिसरा टप्पा कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फक्त ड म्हणजे जन्मदरात लक्षणीय घट करणे हा तिसरा टप्पा आहे. प्रश्न क्रमांक 36 पीएम धनधान्य कृषी योजना म्हणजेच PMDDKY याबाबत खालीलपैकी योग्य कथन ओळखा. आता इथून पुढे आपले करंटचे स्टेटमेंट करंटचे प्रश्न सुरू झालेले आहेत आणि आपली एमपीएससी लायब्ररीवर सर्वच म्हणजे जर तुम्ही टेलिग्राम चॅनल जर तुम्ही फॉलो करत असाल आणि आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल की हे सर्व क्वेश्चन आपण वेळोवेळी कव्हर केलेले आहेत आणि अतिशय रिसेंटमधले देखील काही न्यूज आलेले आहेत. त्यामुळे आपल्याला या गोष्टी टॅकल करण्यासाठी तुम्ही जर सबस्क्राईब केलेलं असेल तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा झालेला असेल. प्रश्न क्रमांक 36चं उत्तर आहे फक्त कारण केंद्रीय मंत्रिमंडळाने 16 जुलै 2025 PMDDKY या योजनेला मंजुरी दिलेली हे अगदी बरोबर आहे. परंतु ही योजना फक्त 100 जिल्ह्यामध्ये कृषी जिल्ह्यामध्ये विकासाला चालना देण्यासाठी डिझाइन केलेली आहे. त्यामुळे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फक्त अ. प्रश्न क्रमांक 37 सामाजिक विकासासाठी दुसरी जागतिक शिखर परिषद 2025 ही 4 ते 6 नोव्हेंबर 2025 दरम्यान डॅडॅश येथे झाली. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दोहा कतार. प्रश्न क्रमांक 38 खालीलपैकी कोणत्या क्रीडापटूंना 2025 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? लक्षात घ्या खाली जे 4 जण दिलेले आहेत या चारही जणांना पद्म पुरस्कार भेटलेला आहे. परंतु अ, ब, क या तिघांना पद्मश्री तर PR श्रीजेश यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यामुळे 38चं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 39 निवडणूक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाद्वारे खालीलपैकी कोणते एक एकीकृत डिजिटल प्लॅटफॉर्म आहे? त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ECI नेट. प्रश्न क्रमांक 40 राष्ट्रीय प्रगतीतील महत्त्वपूर्ण योगदानासाठी 43व्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 श्री नितीन गडकरी. विद्यार्थी मित्रांनो 38 क्वेश्चन पहा आणि 40 क्वेश्चन पहा. दोन्हीही पुरस्कार या घटकावर आलेले आहेत आणि हे दोन्ही पुरस्कार आपण पुरस्काराचा एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामध्ये हे दोन्ही पुरस्कार कव्हर केलेले आहेत. जर तुम्ही 38वा प्रश्न जर पाहिला त्या ठिकाणी अतिशय जास्त प्रमाणात कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. कारण या चारही जणांना पद्म पुरस्कार भेटलेला आहे. परंतु जे चौथं स्टेटमेंट आहे म्हणजे PR श्रीजेश यांना पद्मभूषण भेटलेलं आहे. आपण बरोबर कॅटेगरी वाईज हे सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत आणि विशेष बाब म्हणजे पद्म पुरस्कारामध्ये कोणत्या क्रीडापटूंना भेटलेला आहे हा देखील सेक्शन आपण त्या व्हिडिओमध्ये कव्हर केला आहे. तुम्ही पुन्हा एकदा व्हिडिओ तो पाहू शकता. कारण आगामी काळामध्ये हा प्रश्न पुन्हा एकदा विचारण्यात येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 41 2025च्या ड्युरंड कपमध्ये कोणता संघ उपविजेता ठरला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डायमंड हार्बर फुटबॉल क्लब. प्रश्न क्रमांक 42 कोणत्या शहरात 11वी एशियन संरक्षण मंत्र्याची बैठक प्लस पार पडली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 व्हिएतनाम. पर्याय क्रम पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 43 अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सवामध्ये पद्मपाणी जीवन गौरव पुरस्काराने खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सई परांजपे. प्रश्न क्रमांक 44 1985 मध्ये विद्यापीठाच्या स्थापनेपासून इग्नूच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्राध्यापक उमा कांजीलाल. हा देखील प्रश्न आपण आपल्या चालू घडामोडीमध्ये ऑलरेडी कव्हर केलेला आहे. प्रश्न क्रमांक 45 देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI तंत्रज्ञानावर आधारित अंगणवाडी शासनाने नागपूर जिल्ह्यातील डॅडॅश गावात सुरू केली. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वर्धमाना. प्रश्न क्रमांक 46 तर लक्षात घ्या 45 चे काही ठिकाणी आपल्याला रेफरन्समध्ये हिंगणा हे देखील दिसते. त्यामुळे एकतर याचं 1 किंवा 3 परंतु मेजरली त्याचं 3 उत्तर असू शकतं. प्रश्न क्रमांक 46 हैदराबाद येथे झालेल्या 72व्या मिस वर्ल्ड 2025 स्पर्धेतील मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी ओपल सुचता चुआंगसारी ही कोणत्या देशाची आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 थायलंड. पुन्हा एकदा सांगतो हे देखील आपण ऑलरेडी कव्हर केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 47 खालीलपैकी योग्य कथन ओळखा. आता हे दोन्ही स्टेटमेंट आपण हे देखील कव्हर केलेले आहेत कारण निसार उपग्रह अतिशय चर्चेमध्ये असलेला आहे. कारण इस्रो आणि नासा या 2 मिशननी म्हणजे दोन्ही संस्थांनी एकत्रित संयुक्तिकरित्या हा उपग्रह सोडलेला आहे. तर हे दोन्ही स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहेत. 47चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ, ब दोन्ही. प्रश्न क्रमांक 48 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये
लाभार्थीसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा किती निर्धारित केली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2.5 लाखापेक्षा कमी. ही देखील अतिशय चर्चेमध्ये असलेली योजना होती. ही देखील आपण योजना या घटकामध्ये कव्हर केलेली आहे. प्रश्न क्रमांक 49. आता या ठिकाणी आपल्याला आर्टिकल विचारलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने 12 सप्टेंबर 2025 मध्ये घर खरेदी करणाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण निर्णय देताना आवासाचा अधिकाराला संविधानाच्या कुठल्या अनुच्छेदानुसार मूलभूत अधिकार म्हणून घोषित केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अनुच्छेद 21. प्रश्न क्रमांक 50. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स 2025 साठी महाराष्ट्रातील कुठल्या ग्रामपंचायतीला सुवर्ण पुरस्कार देण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ग्रामपंचायत रोहिणी. तर विद्यार्थी मित्रांनो, हे 36 ते 50 हे करंट सेक्शन होता आणि हे या जे काही 15 क्वेश्चन होते, हे आपण ईझी कॅटेगरीमध्ये म्हणू शकतो. कारण लक्षात घ्या, हे आपण कोणतेही ऑर्थोडॉक्स क्वेश्चन नाही, गट ब सारखे कोणतेही असे आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन या ठिकाणी विचारलेले नाहीत. हे आपण प्रिडिक्ट करू शकणारे प्रश्न होते आणि या ठिकाणी मात्र आपल्याला अभ्यासाची मात्र सक्त गरज होती. ज्यांनी व्यवस्थितपणे हा कव्हर केलेला अभ्यास होता, तर त्यांना नक्कीच या ठिकाणी 9-10 क्वेश्चन नक्कीच त्यांचे बरोबर असणार आहेत आणि 10 पेक्षा जास्त या ठिकाणी तुम्हाला मिळणं हे अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 51. खालीलपैकी अयोग्य कथन ओळखा. आता या ठिकाणी 15 जे पुढचे क्वेश्चन आहेत हे पॉलिटीचे क्वेश्चन आहेत. हे आपण पटपट त्याची उत्तरं पाहूया. प्रश्न क्रमांक 51 याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त अ आणि ब. प्रश्न क्रमांक 52 खालीलपैकी योग्य कथन ओळखा. राज्य विधिमंडळाशी निगडीत हे प्रश्न आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे फक्त अ. फक्त अ. सामान्य विधेयके हे मंत्र्याद्वारे किंवा खाजगी सदस्यांद्वारे मांडले जाऊ शकते. बरोबर आहे. परंतु धन विधेयक हे मंत्र्यांद्वारे किंवा खाजगी सदस्यांद्वारे मांडले जाऊ शकते. तर हे चुकीचं आहे कारण हे फक्त मंत्र्यांद्वारेच मांडता येते. प्रश्न क्रमांक 53 बलवंतराय मेहता समितीच्या योग्य शिफारसी ओळखा. तर या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ आणि क. लक्षात घ्या ब ही स्टेटमेंट त्यांनी दिलेली नाही कारण प्रत्यक्ष निवडून नाही असं काही नाहीये. अप्रत्यक्ष त्यांनी सांगितलेलं होतं. प्रश्न क्रमांक 54 कोणत्या परिशिष्टामध्ये भारताच्या अधिकृत भाषांची यादी आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 8व्या परिशिष्टामध्ये. प्रश्न क्रमांक 55 केंद्र सरकारने 44व्या घटनादुरुस्तीद्वारे डॅश संविधानाच्या 3ऱ्या भागातून म्हणजेच मूलभूत हक्काच्या यादीतून वगळला. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संपत्तीचा हक्क. प्रश्न क्रमांक 56 केंद्र व राज्यांच्या समवर्ती सूचीला ट्विलाइट झोन असे कोण संबोधतात? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पायली. प्रश्न क्रमांक 57 लहान शहराच्या प्रशासनासाठी नगर क्षेत्र समिती स्थापन केली जाते. ती डॅश असू शकते. तर खाली ठिकाणी खाली जे काही तीनही स्टेटमेंट दिले आहेत, हे तीनही बरोबर आहेत. वरीलपैकी सर्व याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 58 सार्वजनिक निवडणुकीनंतरच्या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष तद्वतच वित्तीय वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष डॅश हाच असतो. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सरपंच. 59 राज्यपालाकडे भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद डॅशनुसार राज्याची कार्यकारी सत्ता सोपवण्यात आलेली आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अनुच्छेद 154. प्रश्न क्रमांक 60 खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेची तरतूद करण्यात आलेली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 केंद्र सूची आणि समवर्ती सूची. प्रश्न क्रमांक 61 लक्षद्वीप कोणत्या उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 केरळ. प्रश्न क्रमांक 62 खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 ही आहे. हे विधान चुकीचं आहे. कारण आपल्याला माहिती आहे की 1950 या दिवशी हे आपली राज्यघटना ही अंमलबजावणी करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 63 खालीलपैकी कोणती जोडी हे बरोबर जुळत नाही? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शोषणाविरुद्धचा अधिकार अनुच्छेद 20 ते 22. प्रश्न क्रमांक 64 पोलीस पाटलांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जिल्हाधिकारी. प्रश्न क्रमांक 65 खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयात सर्वाधिक खंडपीठे आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बॉम्बे उच्च न्यायालय. प्रश्न क्रमांक 66 आता या ठिकाणी 66 पासून पुढचे जे काही क्वेश्चन आहेत, हे सायन्स या घटकाचे आहेत. पुढचे 15 क्वेश्चन सायन्सचे आहेत. पटपट आपण त्याचे उत्तर पाहूया. 66व्या क्वेश्चनमध्ये एक क्वेश्चन दिलेला आहे, जो इलेक्ट्रिसिटी या घटकाशी आहे. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ₹225. प्रश्न क्रमांक 67 खालीलपैकी कोणते किरण चुंबकाच्या सानिध्यात दिशा बदलत नाही? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गॅमा किरण. प्रश्न क्रमांक 68 खालीलपैकी कोणता पर्याय जलविद्युत केंद्राचा संभावित दुष्परिणाम नाही? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वायू प्रदूषण. प्रश्न क्रमांक 69 मॅलाकाईट हे धातूचे मूळ आहे म्हणजे ओव्हर आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तांबे. प्रश्न क्रमांक 70 कॅल्शियम आणि क्लोरीन डॅश बंधाने एकत्र येऊन कॅल्शियम क्लोराईड तयार होते. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आयनिक बंध. प्रश्न क्रमांक 71 पितळ हा डॅश मिश्र धातू आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
तांबे आणि जस्त यांचा मिश्र धातू आहे. प्रश्न क्रमांक 72 कांगारू हा पिशवी असलेला सस्तन प्राणी आहे. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ, ब आणि ड. त्याचं क जे स्टेटमेंट आहे हे चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 73 घातक सबटर्शियन मलेरिया डॅश होतो. म्हणजेच तो याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक 73 चं उत्तर आहे प्लाझ्मोडियम फाल्सिपेरम. प्रश्न क्रमांक 74 खालीलपैकी कोणत्या झोआइड निडारियामध्ये संरक्षण आच्छादन असते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फायलोझॉइड. प्रश्न क्रमांक 75 भुईमुगावर टिक्का रोग कोणत्या कारक जीवामुळे होतो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सर्कोस्पोरा पर्सोनेटा. प्रश्न क्रमांक 76 मिरिबिलिस जलापा ही वनस्पती डॅनिश कुळातील आहे. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 निक्टाजेनेसी. प्रश्न क्रमांक 77 शेंगवर्गीय पिके हवेतील नत्राचा उपयोग खालीलपैकी कोणत्या सूक्ष्म जीवाणूंच्या मदतीने करू शकतात? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त म्हणजेच रायझोबियम. प्रश्न क्रमांक 78 या ठिकाणी रोग आणि विषाणू यांच्या जोड्या लावायला विचारले आहेत. अतिशय सोपा प्रश्न आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 79 मानवी रक्तामध्ये प्लाझ्मा किती टक्के असतो? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 55%. प्रश्न क्रमांक 80 खालीलपैकी रक्त गोठण्यास प्रतिबंध करणारे नैसर्गिक औषध कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हेपॅरिन. लक्षात घ्या त्यांनी नैसर्गिक औषध विचारलेले आहे म्हणून त्याचं उत्तर असणार आहे हेपॅरिन. जर सिंथेटिक विचारलं असतं तर त्याचं उत्तर असतं पर्याय क्रमांक 2 सोडियम सायट्रेट. आता या ठिकाणी 81 ते 100 हे प्रश्न क्वांट आणि रिझनिंग या घटकातील आहेत. त्यामुळे लक्षात घ्या हे 20 क्वेशन आपण त्यांचे फक्त उत्तर सांगणार आहेत. तुम्ही त्याचं कॅल्क्युलेशन करून नंतर क्रॉस चेक करू शकता. प्रश्न क्रमांक 81 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 82 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 15,000. प्रश्न क्रमांक 83 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 83.33%. प्रश्न क्रमांक 84 चं उत्तर आहे. या ठिकाणी हा कॅल्क्युलेशनचा प्रश्न आहे. कन्फ्युजन होऊ शकतं म्हणून हा क्वेशन ॲज इट इज ठेवलेला आहे. तुम्हाला जर याचं उत्तर मिळालेलं असेल, तर तुम्ही ते कमेंटमध्ये सांगू शकता. प्रश्न क्रमांक 85 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 86 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 87 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 88 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 17:11. प्रश्न क्रमांक 89 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 729. प्रश्न क्रमांक 90 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 0.01. प्रश्न क्रमांक 91 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 92 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नणंद आणि भावजय. प्रश्न क्रमांक 93 चं उत्तर आहे 15. प्रश्न क्रमांक 94 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 60. प्रश्न क्रमांक 95 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 96 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 97 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 98 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 26 वर्ष. प्रश्न क्रमांक 99 चं उत्तर आहे मूल्यांकन किंवा चिकित्सक विचार आणि प्रश्न क्रमांक 100 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 290. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं मी सांगितलं, की हा गणिताचा जो पेपर आहे, हा ईझी टू मॉडरेट या लेव्हलचा होता आणि आपण सगळेच आन्सर या ठिकाणी ऑलमोस्ट कव्हर केलेले आहेत. या व्यतिरिक्तही तुम्हाला जर कोणत्या क्वेशनमध्ये तफावत जर वाटत असेल, तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. कमेंटमध्ये त्याचं उत्तर रिवाईज करून नक्की बदलू शकतो. आणि मी जसं सांगितलं होतं, की याचं जी काही संभावित आन्सर की आहे, ती किती असू शकते. तर लक्षात घ्या, एकंदरीतच क्वेशन पाहता आणि ईझी टू मॉडरेट ही लेव्हल पाहता आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऑलरेडी खूप छान पद्धतीने अभ्यास केलेला आहे आणि मागील काही वर्षांपासून मेरिट देखील तसंच वाढत आहे. यावरून सगळा जर अंदाज काढला, तर माझ्या अंदाजाने म्हणजे आपल्या एम-पी-सी लायब्ररीच्या टीमने जो काही अंदाज काढलेला आहे त्यानुसार 50 ते 55 या दरम्यान या गट क चा कट ऑफ लागू शकतो. आता या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता, की कोणत्या-कोणत्या ह्याच्यासाठी तर लक्षात घ्या एकंदरीतच आपण ओव्हरऑल जेवढे काही आपले अंदाज आलेले आहेत, यानुसार आपण हे सांगत आहोत. त्यामुळे लक्षात घ्या 50 ते 55 कारण अतिशय सोपा पण नव्हता. त्यामुळे जर सोपा असता, तर नक्कीच आपल्याला माहिती आहे, की कट ऑफ खूप वाढला असता आणि अतिशय अवघड देखील नव्हता. त्याच्यामुळे कुठेतरी या मधल्या लेव्हलमध्येच हा कट ऑफ राहणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या 50 ते 55 मध्ये जर तुमचा कट ऑफ येत असेल, तर तुम्ही नक्कीच पुढच्या मेन्सच्या तयारीला सुरुवात करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली एम-पी-एस-सी लायब्ररी YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.